परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. खऱ्या अर्थाने आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यामुळे सर्वच उमेदवार जे आहे ते शक्ती प्रदर्शन करत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने पुण्याच्या इंदापूरमध्ये मोठी चुरस जे आहे ते पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने आजी माजी मंत्र्यांची मुलं जे आहेत ते या निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मी सध्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बरोबर आहे. मामा, खऱ्या अर्थाने तुमचे चिरंजीव श्रीराज भरणे पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. खरं तर मला आपण खरं जर विचारलं तर श्रीराज भरणेंची अजिबात त्याची इच्छा नव्हती, परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह आणि तो कॉलेज संपल्यापासून गेली वर्षभर एक समाजामध्ये करत असताना काम, सुखदुःखामध्ये सर्वांना भेटणं, सर्वांचे काळजी घेणं, त्यांचे प्रश्न मार्गी लावणं, त्याला शेवटी माझा गुणच त्याला होता. परंतु त्याला त्याची निवडणुकी लढवण्याची अजिबात इच्छा नव्हती, परंतु शेवटी कार्यकर्त्यांचा आग्रह होता की निवडणुकीमध्ये उभा राहिलं पाहिजे. शेवटी कार्यकर्त्याचा आग्रह असतो, तो आज निवडणूक लढवतोय आणि निवडणूक लढवतोय. विजयाचा तर काही विषयच नाही, परंतु तो निवडून आल्यानंतर निश्चित प्रकारे तो त्याच्या मतदारसंघामध्ये तिथल्या सर्वसामान्य गोरगरीब मागासवर्गीय नागरिकांना चांगला द्यायची भूमिका ही त्याची असेल. खरं तर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. घड्याळाच्या चिन्हावर दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार उमेदवारी दाखल करणार आहेत, निवडणूक लढणार आहेत. खरं तर हर्षवर्धन पाटील आणि तुमचं खरं राजकीय वैर आहे. आता हे राजकीय वैर संपुष्टात येणार. आमचं राजकीय वैर असं म्हणतं, आमचं काय काय आमचं शेजारी बांधाचं भांडण नाही, आमचं काय पॉलिटिशियनचं भांडण नाहीये. शेवटी ते वेगळ्या पक्षात होते, मी वेगळ्या पक्षात होतो. पण पक्षात असल्यामुळं निवडणूक आल्यानंतर टीका टिप्पणी असते, त्यालाच शेवटी राजकारण म्हणतात. त्यामुळे ते त्यांच्या ठिकाणी बरोबर होते, मी माझ्या ठिकाणी बरोबर होतो. आणि आज शेवटी राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही दोघं पण आज एकत्र आलेलो आहोत आणि निश्चित प्रकारे आम्ही दोघंही या तालुक्याच्या विकासासाठी भविष्यामध्ये आमच्या दोघांचंही योगदान हे राहणार आहे. त्यांनीही माजी मंत्री म्हणून पूर्वी काम केलेलं आहे, त्यांनी खूप चांगलं विकासाचं काम केलेलं आहे. मी आज या राज्याचा मंत्री आहे, मी या तालुक्याचा मंत्री म्हणून काम करण्याचा माझाही प्रयत्न चालू आहे. मीही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. दोघांचा सिंहाचा वाटा या तालुक्याच्या विकासामध्ये आमच्या दोघांचं पण योगदान राहिलेलं आहे. खरं तर आता भाजपने इंदापूरमध्ये जोर लावलेला आहे. प्रदीप गारटकर देखील भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांनी जोरदार प्रचार आता या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. कसं आव्हान असणार आहे त्यांचं? आता आव्हान म्हणण्यापेक्षा तुम्ही जनतेमध्ये जा आणि तुम्हाला 7 तारखेला आव्हान काय आहे ते तुम्हाला 7 तारखेला त्याचा निकाल कळेल. आम्ही जास्त बोलण्यापेक्षा वगैरे. शेवटी ही जनता, या राज्याचे देशाचे नेते पवारसाहेब असतील, अजितदादा पवारसाहेब असतील, खासदार सुप्रियाताई असतील, या सगळ्यांच्या विचाराशी बांधील असणारा ग्रामीण हा एरिया असल्यामुळं इथल्या ग्रामीण भागातलं नातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे वेगळं आहे, घड्याळाचं नातं वेगळं आहे. त्यामुळे तुम्हाला 7 तारखेला आपण स्वतःहून मतमोजणी केंद्रावरती याल आणि मतमोजणी केंद्रावर न येऊन तुम्ही निश्चित प्रकारे माझं अभिनंदन करचाल. या तालुक्यात जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे 24 उमेदवार आहेत, निवडून तर येतीलच, पण निवडून अशा चांगल्या मताने येतील, तुम्ही त्यांची बेरीज केली तरी तुमच्या लक्षात येईल. खरं तर आता तुम्ही 24 उमेदवार म्हटले, तर तुमचे उमेदवार किती असणार आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांचे उमेदवार किती असणार? आमचे उमेदवार हर्ष म्हटलं उमेदवार असं काही आमचा भेदभाव नाही. निवडून येणारा, जनतेमध्ये असणारा आणि अनेक उमेदवार आमच्या दोघांकडे पण खूप चांगले जनतेमधले आहेत, पण शेवटी निवड एकाचीच करावी लागते. हा निकष लावल्यामुळं 24चे 24 उमेदवार हे हर्षवर्धन पाटलांचे आहेत आणि 24चे 24 उमेदवार हे माझे आहेत. नक्कीच. खरं तर जिल्हा परिषद, पुणे जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. आता खऱ्या अर्थाने भाजपने देखील मोठ्या प्रमाणामध्ये ताकद लावलेली आहे. किती विश्वास वाटतोय की पुन्हा एकदा पुणे जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात राहील? शेवटी विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने ताकद लावणं त्यात काय त्यांचं चुकीचं नाही. शेवटी प्रत्येक पक्षानं ताकद ही लावली पाहिजे आणि प्रत्येकाला वाटतं की जिल्हा परिषद आम्हाला आमच्या ताब्यात असावी, प्रत्येक पक्षाची इच्छा असते. परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो की या जिल्ह्यामध्ये अजितदादा पवारसाहेब, शरदचंद्रजी पवारसाहेब यांचं नातं या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं वेगळे आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक संस्थेवरती, प्रत्येक ग्रामपंचायतीवरती, प्रत्येक विकास सोसायटीवरती ही राष्ट्रवादीची पकड मजबूत आहे. त्यामुळे ही पकड मजबूत राहील आणि इथं येणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या सत्ता
ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहील. नक्कीच. तर हे होते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. त्यांनी सांगितलेलं आहे की पुणे जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत आहे. यामुळे येणाऱ्या काळात देखील पुणे जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यात राहील, असं भरणे यांनी सांगितलेलं आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.